I'm back with today's powerful session, and today's session is all about how to give your powerful introduction in English in interview. Now, मागचा जो लेसन सेट आहे तर त्यामध्ये आपण हार्दिक IPL स्टोरी पाहिलेली आहे. नाव आजच्या या सेशनमध्ये ॲक्च्युली हा अगोदर आहे, बट तुम्हाला एका सेशनचं म्हणजे आपण नेमकं शिकवतो कशा या पद्धतीने स्टोरी लर्निंग आणि स्टोरी टेलिंग मेथड काय आहे हे समजावं यासाठी आपण हार्दिक IPL हा पहिला लेसन सेट घेतलेला आहे. नाव today is really very important day for you to learn how to give your powerful introduction. So let's get started. I call it the perfect introduction formula. Okay, self introduction चा हा एक perfect introduction formula आहे. Why this is perfect? Because हे जे perfect हे जे नाव आहे ना तर हे itself as acronyms आहे. acronyms वरून तुम्हाला कोणकोणत्या टॉपिक्स वरती आपल्याला स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. याच्यासाठी व्हर्बल क्लूज म्हणा, तुम्हाला एक स्लाइड शो स्वतःच्या इन्फॉर्मेशनचा जो आहे तर तो इंटरव्ह्यूमध्ये पटकन तुमच्या समोर आला पाहिजे आणि इंग्रजीमध्ये तुमचं एक कॉन्फिडन्स जो आहे ना तर तो दिसला पाहिजे. नाव पर्सनल डिटेल. आता हा जो परफेक्ट फॉर्म्युला आहे ना तर याला डिकोड करूया. परफेक्ट इंट्रोडक्शनमध्ये तुमचं काय असायला पाहिजे? PERFECT असे शब्द आहेत तर त्यापैकी P जे आहे तर P मध्ये तुमचं पर्सनल डिटेल आलं पाहिजे. स्वतःचं नाव, स्वतःचं गाव, तुमचं शिक्षण काय वगैरे वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या पर्सनलमध्ये आलेल्या असायला पाहिजे. तुमचं नाव अँड वेअर आर यू फ्रॉम. ओके, फॉर एक्झाम्पल माय नेम इज अमोल. I have completed my MBA degree and I'm working as an English teacher from last 13 years. Okay. Now, यामध्ये नंतर मी माझं एज्युकेशन पण ऍड केलेलं आहे. पर्सनल डिटेल्स आणि एज्युकेशन हे जे आहे हे दोन्ही ही को रिलेट झालं पाहिजे, कोहेरंट राहिलं पाहिजे. असं नाही की फक्त हाय माय नेम इज अमोल बस झालं असं नाही. तुमचं पर्सनल डिटेल जे आहे ना तर ते एका रिदममध्ये समोरच्या माणसाला ते ऐकावं वाटलं पाहिजे या हिशोबाने सांगायचं आहे. ठीक आहे. PER मध्ये काय आहे तुमचं एज्युकेशन. ठीक आहे. आय एम परस्युइंग ग्रॅज्युएशन, आय एम परस्युइंग इंजिनिअरिंग. ठीक आहे. हे तुमचं एज्युकेशन जे आहे तर ते सांगू शकता फ्रॉम दिस कॉलेज, राईट. माझी ही डिग्री आहे अँड आय एम परस्युइंग, किंवा माझं जर कम्प्लीट असेल आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री इन दिस स्ट्रीम फ्रॉम दिस कॉलेज, दिस युनिव्हर्सिटी. ओके. तुम्हाला जर ॲड करायचं असेल तर तुम्ही तुमचं आणखी इयर जे आहे तर तेही ॲड करू शकता. ओके. देन आहे रोल. रोल तुम्ही ज्या पदासाठी इंटरव्ह्यू घ्यायला गेलेले आहात तर तो रोल म्हणजे कोणता आहे. आय वुड लव्ह टू गेट अ चान्स टू टीच अदर स्टुडंट्स. ओके. इन युअर कंपनी, इन युअर स्कूल, इन युअर कॉलेज. ठीक आहे. डिपेंड. मी तुम्हाला एक सिनेरिओ सांगतोय म्हणजे तुम्ही ज्याही इंटरव्ह्यूसाठी, मग तुमचा गव्हर्नमेंट ऑफिशियल इंटरव्ह्यूसाठी जरी असला तरी चालेल, किंवा मग तुमचं रिअल लाईफमध्ये जे आपल्याला प्रायव्हेट कंपनीमध्ये जायचं आहे तर त्यासाठी देखील चालेल. देन यू हॅव टू टॉक अबाउट द रोल. वाय आर यू परफेक्ट फॉर दिस रोल. तुम्हाला जो रोल आहे किंवा जे पद आहे, जे पोस्ट आहे त्या पोस्टसाठी तुम्ही परफेक्ट का आहात, कसे आहात, तुमच्याकडे काय ॲडिशनल गुण आहेत ज्यामुळे तुम्ही या रोलचं स्वप्न पाहिलेलं आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की हे जॉब तुम्हाला मिळेल, हे इथं द्यायचं आहे. देन F इज फॉर फेवरेट ॲक्टिव्हिटी. ओके. नाव इथं फेवरेट ॲक्टिव्हिटी किंवा तुमची हॉबीज ज्या आहेत तर ती तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आय लव्ह रीडिंग अँड रायटिंग. ओके. हॉबीज. ओके. हॉबीज सांगायच्या आहे. आता हॉबीज म्हटल्यानंतर तुम्ही लगेच डायरेक्ट मला क्रिकेट आवडतं आणि पिक्चर आवडतं, मूवी आवडतं हेही सांगू शकता. पण त्याच्या ऐवजी मोर एज्युकेटेड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत जर त्या तुम्ही सांगितल्या तर ते तुम्हाला एका चांगल्या पोझिशनला नेऊन ठेवेल. जसं की आय लव्ह रीडिंग. ओके. आय लव्ह टेकिंग ॲक्टिव्ह पार्ट इन द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. किंवा जो काही रोल आहे त्या रोलच्या संदर्भात जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी किंवा हॉबी जर सांगता आली तर ते परफेक्ट आहे. ठीक आहे. देन आहे इज फॉर एक्सपिरियन्स. ओके. तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे. ठीक आहे. किंवा तुम्हाला एन्थुझियाझम. अगेन इथं ॲक्टिव्हिटी आणि तुमचं एन्थुझियाझम जे आहे तर ते जवळपास सेम आहे, पण तुम्हाला एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे. इफ यू आर फ्रेशर देन यू कॅन से दॅट आय एम pass out and I'm just passed out from my college and I don't have any formal experience. Okay. आणि जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर आय हॅव दिस मच अमाऊंट दिस इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. ओके. आणि देन तुम्ही एन्थुझियाझम वगैरे सांगू शकता. देन आहे तुमचं करिअर गोल. इफ दे आस्क यू, असं नाही की बस आता परफेक्ट सरांनी सांगितलं म्हणजे सगळं तेच करत बसायचं असंही नाही आहे.
ठीक आहे. देन तुमचे करिअर गोल्स पण तुमचे जे आहेत तर ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. येस, आय वॉन्ट टू रीच ॲट द मॅनेजरियल पोस्ट. ओके, आय वुड लव्ह टू हेल्प अँड सपोर्ट अदर पीपल इन द कंपनी. किंवा मला एका डेझिग्नेशनवर मला पोहोचायचं आहे. आणि येस, या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या करिअरच्या गोलमध्ये असायला पाहिजे ना. आता नुसतं मी तुम्हाला सांगत नाही आहे, याचा एक इंग्रजीमध्ये बोलण्याचा जो नमुना आहे तर तोही तुम्हाला देत आहे. आणि तुम्हाला तुमचं जे परफेक्ट इंट्रोडक्शन आहे ते देखील बनवायचं आहे. आणि हाच तुमचा आजचा होमवर्क असणार आहे. नाऊ देन टच ऑफ ह्युमर. ओके, टच ऑफ ह्युमर जो आहे ना तर हा देखील एक बाकीच्या इंटरव्ह्यूअरपेक्षा वेगळा असायला पाहिजे. नाऊ वन थिंग आय वुड लव्ह टू टेल यू अबाउट माय सेल्फ इज दॅट आय एम रिअली व्हेरी स्केअर्ड ऑफ डार्कनेस. मला अंधाराची फार भीती वाटते. राईट, हे टच ऑफ ह्युमर आहे. एक सॉफ्ट जो आहे ना तर त्यामुळे समोरच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या लोकांना किंवा माणसाला जे आहे ना की तुमच्यामध्ये थोडीशी क्युरिओसिटी वाटेल. वाय द हेल इज दिस पर्सन इज सेइंग लाईक दिस. ठीक आहे, तो थोडासा जो काय म्हणता येईल की थोडंसं कनेक्शन करण्यासाठी ना तर हा टच ऑफ ह्युमर जो आहे तर तो देखील असेल पाहिजे तुमच्या परफेक्ट इंट्रोडक्शनमध्ये. अँड येस, PER एकदा बघून घ्या. स्क्रीनशॉट वाटत असेल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. P इज फॉर पर्सनल डिटेल, E इज फॉर एज्युकेशन. ओके, देन रोल तुमचा आला पाहिजे. F इज फॉर फेवरेट ॲक्टिव्हिटी, E इज फॉर एक्सपिरियन्स, C इज फॉर करियर गोल्स. ओके, वेअर डू यू सी युअर सेल्फ इन नेक्स्ट 5 or 10 years. And then T इज फॉर टच ऑफ ह्युमर. नाव फॉर एक्झाम्पल, हे सॅम्पल इंट्रोडक्शन मी तुमच्यासाठी देतोय. यामध्ये रिकाम्या जागी तुम्हाला तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे. अँड देन यू हॅव टू प्रॅक्टिस इट ॲट लिस्ट 10 times. You have to speak in front of the mirror, or you can shoot in your phone, and then you have to write it down at least 3 times. आणि ज्या वेळेस तुम्हाला इंट्रोडक्शनला जायचं असेल किंवा इंटरव्ह्यूला जायचं असेल ना तर तुमचं इंट्रोडक्शन जे आहे ना तर ते ऑटोमॅटिक आलेलं असेल. नाहीतर बऱ्याच वेळेस नुसतं विचारलं की टेल मी समथिंग अबाउट युअर सेल्फ इन इंग्लिश तर आपला पिक्चर जो आहे ना तर तो तिथंच संपलेला असतो, शब्द सुटत नाही, फुटत नाही. तर त्यासाठी कमीत कमी 10 वेळेस ऐकायचं, 10 वेळेस प्रॅक्टिस करायची, 3 वेळेस लिहायचं, नंतर मग प्रॅक्टिस करायची. इंट्रोडक्शन आपलं परफेक्ट आहे. कारण आपल्याला काही दुसऱ्यांविषयी दुसऱ्या विषयी विचारतायत का? नाही, आपल्याला आपलेच विषय विचारतात. आणि आपल्याविषयी तुम्ही काय बोलताय याला महत्त्व नाही आहे, तुम्ही कशा आवाजात आणि कशा पद्धतीने बोलताय, तुमचे हँड जेस्चर्स कसे आहेत, तुमचा कॉन्फिडन्स कसा आहे, तुमचे आय कॉन्टॅक्ट आहेत की नाही, हे देखील खूप खूप महत्त्वाचं आहे. तर हे सॅम्पल इंट्रोडक्शन आहे. आणि यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला काय नको करायला ते देखील मी एक सेपरेट व्हिडिओ घेतोय. ओके, ऑलराईट. सो हॅलो, माय नेम इज अमोल अँड आय एम फ्रॉम संभाजीनगर. ओके, तुम्हाला तुमच्या सिटी किंवा प्लेसचं नाव घ्यायचं आहे. आय हॅव बॅकग्राऊंड इन सेल्स अँड मार्केटिंग हॅव्हिंग कम्प्लिटेड माय डिग्री. ओके, आय हॅव बॅकग्राऊंड इन टीचिंग सेक्टर. You can say I have background in sports sector. Okay, तुमचं फायनान्स सेक्टर असेल किंवा सेल्स असेल, मार्केटिंग असेल, कस्टमर रिलेशनशिप असेल किंवा कुठल्याही याच्यामध्ये असेल तर तुम्ही सांगू शकता. किंवा जर नसेल तर आय एम अ फ्रेशर एवढे सांगू शकता. आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री. देन एज्युकेशन, यू हॅव टू टेल युअर एज्युकेशन. P इज फॉर पर्सनल इन्फॉर्मेशन. ओके, E इज फॉर एज्युकेशन. ओके, ओके, एज्युकेशन. अँड देन PER, R इज फॉर रोल. ओके, देन तुमचं काय आहे, रोल आहे. एज्युकेशनमध्ये तुमची डिग्री सांगायची, नंतर रोल सांगायचा आहे. डिग्री इन MBA, whatever you can say, in science, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन, यू कॅन से whatever you are. रेलेव्हंट सब्जेक्ट जर तुमचा असेल सायन्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर काही स्पेशलायझेशन असतात तर ते सांगू शकतात. फ्रॉम दिस कॉलेज और दिस युनिव्हर्सिटी, फ्रॉम बामू युनिव्हर्सिटी, आय हॅव गेन्ड द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स थ्रू माय प्रिव्हियस रोल. If you are an experienced person, then you can add your previous role experience over here. Okay, so I have gained practical experience through my previous role or previous job. प्रिव्हियस जॉबने मला काय एक्सपिरियन्स दिला ते इथे सांगू शकता. कंपनीचं नाव, वेअर आय सक्सेसफुली मॅनेज्ड क्लायंट रिलेशनशिप अँड एक्सिडेड द सेल्स टार्गेट. मी मागच्या जॉबमध्ये ज्यावेळेस होतो तर त्यावेळेस मी तिथं सक्सेसफुली मॅनेजमेंट जे आहे तर ते पाहिलेलं आहे. ठीक आहे, क्लायंटचं रिलेशनशिप, माझे जे काही कस्टमर्स असतील, क्लायंट्स असतील तर त्यांच्यासोबत रिलेशनशिप चांगलेलं आहे. अँड एक्सिडेड द सेल्स टार्गेट. ओके, आणि जे मला टार्गेट दिलं होतं मी त्याच्या पार काम केलेलं आहे. आय बिलीव्ह दॅट माय स्ट्रॉंग कम्युनिकेशन, ओके,
टी इज फॉर काय काय दाखवायचं आहे तुम्हाला आणखी पुढे PER FECT एक्सपिरियन्स झाला, एन्थुझियाझम झालं. करिअर गोल, करिअर गोल मध्ये काय आहे, रोल सांगायचा, रोल विषयी तुम्ही सध्या बोलताय. ठीक आहे. ability to understand communication skill, this is my power, okay, and ability to understand customer needs have prepared me well for this role. Now why I am fit for this role? Because my communication skill is top notch, okay, and ability to comprehend and understand the customers need. मला कस्टमर्सला काय पाहिजे ह्याची जाणीव जी आहे ना तर ती मला जास्त आहे, किंवा मला ते माझ्या प्रिव्हियस रोलनुसार किंवा प्रिव्हियस जॉब जो होता तर त्यानुसार मला समजलं की नेमकं कस्टमरला काय पाहिजे, पण कस्टमरला ते सांगता येत नाही, बोलता येत नाहीये. देन आय हॅव प्रिपेअर्ड मी अँड नीड्स हॅव प्रिपेअर्ड मी वेल फॉर दिस रोल. आणि याच सिक्स सेन्समुळे, कम्युनिकेशन स्किल आणि कस्टमरला काय पाहिजे या सिक्स सेन्समुळे मला असं वाटतं की मी या रोलसाठी फिट आहे. नाव इन माय फ्री टाइम, ओके, नाव इन माय फ्री टाइम आय एन्जॉय वॉचिंग मूवीज, watching business podcast. You can add watching podcast. Okay, watching podcast, which help me to stay motivated and creative. In free time, I usually watch podcast. Okay, this helps me to stay motivated and this help me to be more creative. Creative राहण्यासाठी आणि motivated राहण्यासाठी मी podcast पाहतो. I'm really enthusiastic about the opportunity because I see as a chance to lead and contribute to the company. Okay, now career goal पण सांगायचं आहे ना, तर career goal कसं की I am really enthusiastic about this role. मी या रोल विषयी फार enthusiastic आहे आणि I see as this chance, आणि मला जर हा चान्स मिळाला तर माझ्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी कॉन्ट्रीब्यूट करू शकेल ज्या कंपनीमध्ये, ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात आहात त्या कंपनीचं नाव घ्यायचं आहे. आय हॅव ऑलवेज बिलीव्ड दॅट बिल्डिंग स्ट्रॉंग रिलेशनशिप इज अ की टू सक्सेस, अँड आय हॅव ऑलरेडी सेड इट, आणि आय ऑलरेडी बिलीव्ड इट दॅट स्ट्रॉंग बिल्डिंग, ओके, स्ट्रॉंग बिल्डिंग, कॉन्व्हर्सेशनच्या अगोदर कनेक्शन गरजेचं असतं. सो दॅट कनेक्शन बिल्डिंग इज मोर इम्पॉर्टंट इन रिलेशनशिप, अँड दिस इज अ की टू सक्सेस इन सेल्स ऑर in any department or in any sector. Okay, so communication हे जे आहे तर हे महत्त्वाचं आहे, हे देखील त्यांना तिथेच सांगून द्यायचं आहे. ठीक आहे. and I am excited to bring that philosophy to your team. Okay, आणि हेच तत्वज्ञान म्हणा, सायकोलॉजी म्हणा किंवा फिलॉसॉफी म्हणा, इमोशनल इंटेलिजन्स म्हणा, हे आय वुड लव्ह टू ब्रिंग टू युअर टीम, टू युअर कंपनी. ओके, या पद्धतीने जर बोललो तर समोरच्या माणसाला थोडंसं तुमच्याबद्दल एक मूडभर का होईना पण मास येईल. ओके, वन फन फॅक्ट अबाउट मी. ठीक आहे, एक थोडंसं फन फॅक्ट पण सांगायची आहे. वन फन फॅक्ट अबाउट मी इज दॅट आय कॅन निगोशिएट डिस्काउंट्स लाईक अ प्रो. माझ्याबद्दल एक अमेझिंग एक गोष्ट सांगतो, फन फॅक्ट आहे की मी निगोसिएशन जे आहे ना तर ते फार पॉवरफुल करू शकतो. आता या ठिकाणी फन फॅक्ट अशी इररिलेव्हंट नाही सांगायची, रेलेव्हंट सांगितलेली आहे. सेल्स डिस्काउंट लाईक अ प्रो, म्हणजे मी सेल्समध्ये काम करतो आणि कस्टमर सोबत रिलेशनशिप मेंटेन करताना जे निगोसिएशन आहे ना तर ते निगोसिएशन करण्यात मी प्रो आहे. ओके, दिस इज द वन फन फॅक्ट विच ऑलवेज इम्प्रेस मी इन माय फ्रेंड्स. I'm eager to grow in my career and help your company to achieve its success goal. Okay. बघा, जगातली कोणतीही कंपनी घ्या, कोणतंही सरकार घ्या, कुछ बेचा जाएगा तो ही सबके घर चलेंगे. म्हणजे सरकार सारखं काम नाही की जनकल्याणकारी वगैरे काही योजना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये. आता गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला एवढं डिटेलमध्ये जायची गरज पडणार नाही कधीही. ठीक आहे, पण जर समजा कॉर्पोरेटमध्ये जायचं असेल तर सेल्स हे जे आहे तर हे महत्त्वाचं आहे. दिखेगा तो बिकेगा तभी सबका घर चलेगा. तर त्यासाठी आय ऑलवेज इम्प्रेस माय फ्रेंड्स. मी माझ्या निगोसिएशननी फ्रेंड्सला काय करतो की इम्प्रेस करतो, अँड ह्या माझ्या क्वालिटीने मी माझं सक्सेस जे आहे किंवा कंपनीचं सक्सेस आहे तर ते लवकरात लवकर गेन करण्यासाठी मी हेल्प करू शकतो सक्सेस सेल्स गोलसाठी. विच ऑल्सो रिचिंग माय ओन टार्गेट, आणि साईड बाय साईड मी माझे पण जे फायनान्शियल गोल्स आहेत किंवा टार्गेट्स आहेत ते पण मी पोहोचू शकतो. थँक्यू फॉर कन्सिडरिंग माय ॲप्लिकेशन, अँड थँक्यू फॉर कन्सिडरिंग माय ॲप्लिकेशन. ठीक आहे, माझं ॲप्लिकेशन तुम्ही कन्सिडर करताय, सिलेक्ट करताय हे नाही, तुम्ही कन्सिडर करताय, याच्यासाठी
थँक्यू, धन्यवाद. ओके, नाव अशा पद्धतीचं हे जे आहे तर हे काय आहे, पॉवरफुल असं सेल्फ इंट्रोडक्शन आहे. नाव आता ही जी PDF आहे ना, ही PDF तुम्हाला आपल्या स्पोकन इंग्लिशच्या टेलिग्राम ग्रुपवर मिळणार आहे. ठीक आहे. नाव तुम्हाला यावरती आता हे जे सेशन आहे तर यामध्ये तुम्हाला तुमचं अगोदर काय करायचं आहे की पॉवरफुल इंट्रोडक्शन जे आहे तर ते तुम्हाला तयार करायचं आहे. ऑफकोर्स यू हॅव टू राईट इट डाऊन ऑन युअर नोटबुक. ओके, अँड देन in next session I will be asking you these questions. What is your name? Okay, I'll be asking you the question right away here and you will give me answers from the other end. Okay, what would be the questions like, where are you from, what is your background? Okay, this kind of question जे आहेत. Okay, so या प्रकारचे जवळपास 60 to 70% जे प्रश्न आहेत ना तर हे 60-70 क्वेश्चन्स जे आहेत ना तर ते तुम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ऑफकोर्स या सेक्शनच्या पुढच्या ह्याच्यामध्ये येणार आहे. आशा करतो तुम्हाला तुमचं पर्सनल इंट्रोडक्शन जे आहे ना तर ते देण्यासाठी थोडीफार का होईना पण या आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळालेली असणार आहे. नाव पुट दॅट इन्फॉर्मेशन इन युअर हेड. ओके, क्रिएट ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्सेस, बी कॉन्फिडेंट and practice it. Okay, this is all for this video. I'll see you soon in the next video. Till then, ram ram.